नमस्कार मित्रांनो, आज आपण हार्मॅटिक कॉम्प्रेसरची बॉडी शॉर्ट टेस्ट कशी घ्यायची याबद्दल माहिती घेणार आहोत. हार्मॅटिक कॉम्प्रेसर बॉडी शॉर्ट घेत असताना आपल्याला प्रामुख्याने खालील टूल्सची आवश्यकता असते. यामध्ये लाईन टेस्टर, स्क्रूड्रायव्हर आणि कॉम्बिनेशन प्लायर. त्याचबरोबर मीटर्समध्ये आपण डिजिटल क्लॅम्प ऑन मीटर किंवा डिजिटल मल्टीमीटरचा वापर करतो. नॉन इन्व्हर्टर हार्मॅटिक कॉम्प्रेसरमध्ये वापरलेली मोटर जी आहे ती स्प्लिट फेस इंडक्शन या प्रकाराची असते. यामध्ये दोन प्रकारचे वाइंडिंग असून पहिलं वाइंडिंग जे आहे त्याला आपण रनिंग वाइंडिंग म्हणतो आणि दुसऱ्या वाइंडिंगला स्टार्टिंग वाइंडिंग म्हणतो. कॉम्प्रेसरवरच्या बॉडीच्या बाहेर आलेल्या टर्मिनलची संख्या ही 3 असते. कॉम्प्रेसर बॉडी शॉर्ट टेस्ट करताना प्रथम आपण डिजिटल क्लॅम्प ऑन मीटर घेतलेला आहे. त्यानंतर त्या मीटरला लाल कलरचा कॉर्ड जो आहे तो ओहम या ठिकाणी लावलेला आहे आणि दुसऱ्या काळ्या कलरचा जो कॉर्ड आहे तो आपण कॉमनला लावतो. हे दोन्ही कॉर्ड जे आहेत ते त्या ठिकाणी क्लॅम्प ऑन मीटरला फिक्सरित्या बसवून घेतो. त्यानंतर त्या डिजिटल क्लॅम्प ऑन मीटरवर सिलेक्टर स्विचच्या साहाय्यानं ओहम ही रेंज सिलेक्ट केली जाते. तदनंतर कॉर्डच्या दुसऱ्या बाजू एकमेकांना शॉर्ट करून ते मीटर चांगल्या स्थितीमध्ये आहे हे पाहिलं जातं. त्याचबरोबर त्या ठिकाणी बीपी चेक केला जातो. तदनंतर कॉर्डची दोन्ही टोकं कॉम्प्रेसरच्या बॉडीवर धरली जातात. बॉडीवर धरत असताना किंवा बॉडीवर लावत असताना ज्या ठिकाणी कलर नाही अशा ठिकाणी ती लावून त्या ठिकाणी त्या दोन टोकामधील कंटिन्युटी पाहिली जाते. त्याचबरोबर त्या ठिकाणी बीपी बघितला जातो. तदनंतर त्या दोन टोकामधील एक टोक बॉडीवर आहे असेच ठेवून दुसरे टोक हे त्या 3 टर्मिनलपैकी कोणत्याही एका टर्मिनलला लावले जाते आणि त्यानंतर कॉम्प्रेसरचं टर्मिनल आणि बॉडी यांच्यामध्ये कंटिन्युटी आहे का नाही हे पाहिलं जातं. जर या ठिकाणी कंटिन्युटी मिळाली किंवा बीप वाजला तर अशा ठिकाणी तो कॉम्प्रेसर बॉडी शॉर्ट आहे असं समजलं जातं. याच प्रकारे राहिलेल्या दोन्ही टोक ना सुद्धा बॉडी आणि टर्मिनल यांच्यामध्ये कंटिन्युटी पाहिले जाते. टर्मिनल आणि बॉडी यांच्यामध्ये कंटिन्युटी पाहिल्यानंतर जर कंटिन्युटी मिळाली तर त्या ठिकाणी तो कॉम्प्रेसर जो आहे तो बॉडी शॉर्ट समजला जातो. थँक यू.